शुभ सकाळ, शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शिवशंकर शंभो. तर आज रांगोळीची सुरुवात, सकाळची सुरुवात रांगोळीपासून केलेली आहे. आता मला हळदीचं लेपन पण करायचं आहे उंबरठ्यावर, ते पण करणार आहे. रांगोळी काढून झालेली आहेत, देव उजळवायला घेतलेले आहेत. एकीकडे मी ही दत्ताची, आज दत्त जयंती आहे, श्री गुरुदेव दत्त. तर ही गाणी मी सकाळ सकाळ लावून ऐकते. वेगवेगळी गाणी असतात रोजची, भक्तिगीतं सगळी. आता इथे सगळे देव उजळवायचे आहेत म्हणून इथे सगळं मी काढून घेतलेलं आहे. देवारा स्वच्छ केलेला आहे छानपैकी. आणि इकडे एकीकडे डायनिंग टेबलवर देव सगळे उजळवून इथे ठेवून देणार. आता इथे घेतलेत मी उजळवायला, हे बघा. आणि एकीकडे माझा कुकर पण होतो आहे. इथे मी देव आता सगळे ताटामध्ये इथे काढून घेतलेत. तर मी ते पितांबरीनी, आणि चांदीचे देव आहेत ते रुपेरीनी आणि कोलगेटनी घासते. घरातले देव हे सगळे आहेत, टाक आहेत देवांचे ते. परत एकीकडे कुकर लावलेला आहे. आज पुरणपोळ्यांचा पण बेत आहे, सो पुरणपोळ्यांसाठी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे. पसारा भरपूर आहे, पसारा बघू नका. इथे बघा, हा गोकर्णाचा वेल किती सुंदर झालेला आहे. आणि तुळस पण आता चांगली जरा व्यवस्थित उजळलेली आहे. शिट्टीचा पण आवाज येईल माझ्या, बघा वाजली की नाही शिट्टी. एकीकडे कुकर होतं, एकीकडे देवांची पूजा चाललेली आहे. चला तर मग मी पटापट मस्तपैकी असे छान देव उजळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे मी सगळे, इथे पण डायनिंग टेबलवर ठेवलेले आहे. हे बघा, आई माऊली, आई माऊलीचा उदो 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 उदो. इथे अष्टलक्ष्मींचा फोटो आहे. इथे मुंबादेवीचा आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथे सरस्वती देवीचा आहे. इथे कुबेर आणि लक्ष्मीचा पण फोटो आहे. अन्नपूर्णेचा पण आहे. 2 गज आहेत, हत्ती. तर चला, इथे वैष्णोदेवीची पण आहे मूर्ती, फोटो आहे. चला, तर आता मी पटापट हे सगळं आवरते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. पटापट देव उजळून घ्यायला घेते मी. आणि मग झालं ना देव उजळून, का मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते. चला, तर आज सगळ्यांना सर्वप्रथम दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना गुरुदेव दत्त भरभरून देवोत, हीच मी त्या गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त. चला, तर आता आपण पुन्हा भेटूया. गणपती बाप्पा मोरया. आता इथे माझी रोजची नित्यपूजा असते आपली ना, ती करून झालेली आहे. हे बघा, मस्तपैकी छान असे देव उजळून घेतले मी. मस्त एकदम छान असे चकचकीत झालेले आहेत. बघा किती छान. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय साई, जय श्री गुरुदेव दत्त. दिवा पण लावलेला आहे, दिव्याची पूजा केलेली आहे पहिलाच. आणि मग सगळी देवांची पूजा झाली आहे माझी आता. आणि आता मग मी लक्ष्मी व्रताचं सगळं मांडायला घेणार आहे. किती छान दिसत आहेत बघा देव, इतके सुंदर उजळलेले आहेत. गणपती बाप्पा, महालक्ष्मी माता, जय भोलेनाथ. हे आमचे सगळे कुटुंबातले देव, कुटुंबाचे आमचे देव आहेत. हे सगळे किती छान उजळलेत बघा. आणि इतकं सुंदर दिसतोय ना आता देवारा, खूप छान दिसतोय. आता थोड्याच वेळात मी इथेच जवळच लक्ष्मी व्रताचं सगळं मांडायला घेणार आहे. पहिल्या गुरुवारी मी तुम्हाला दाखवलं होतं. आता आजचा आहे दुसरा गुरुवार. तर चला, आता देवांची पूजा झाली आहे, नित्यसेवा झालेली आहे माझी रोजची. आणि आता मी महालक्ष्मी व्रताचं मांडायला घेते आहे. सकाळीच मांडते मी, संध्याकाळी मांडत नाही. म्हणजे कसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पूजा आपली घरात मांडलेली राहते, म्हणून मी सकाळीच मांडते. चला, आता मी पटापट ती पण मांडणी करून घेते महालक्ष्मी मातेची सगळी काही, आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. चला, तर मंडळी, आता माझी पूजा आहे बघा. सगळी देवांची पूजा दाखवलीच मी तुम्हाला, झाली ती माझी रोजची देवांची पूजा. त्याच्यानंतर मी इथे हे सगळं असं व्यवस्थित छान मांडून घेतलं, रांगोळी काढले. आहे बघा, पावलं किती छान आलीत बघा, सुंदर अशी पावलं आलेली आहेत. आणि ही पूजा माझी अशी छानपैकी झालेली आहे. आता मला पोथी वाचायची. आता मी थोड्याच वेळात पोथी वाचायला घेते. बघूया
तुम्हालाही मी ऐकवणार आहे आज पोथी. तर चला वाचायला घेऊया का आता आपण पोथी. चला तर मग आता आपण पोथी वाचायला घेऊया का. सगळी मांडणी मी तुम्हाला दाखवली छानपैकी. आजचा आहे दुसरा गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे. तर आता मी पोथी वाचायला सुरुवात करत आहे. ती पोथी तुम्हालाही ऐकवणार आहे. तर सगळ्यांनी ऐकण्याची कृपा करावी. तर चला पहिले महालक्ष्मी नमन अष्टक वाचूया. ओम श्रीं नमः. ओम गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणपतये नमः. महालक्ष्मी नमनष्टक. नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदास्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरी भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्रीं नमः. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा क्रांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदनदी, केतकीवनी सुशीला, कंदबवनी कंदबमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूती सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रशवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूर्यचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. त्या गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खर्च खाऊन टाकेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्धेच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इथंभूत विचारले. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणे होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धन संपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संतती संपत्ती व समृद्धीने भरले. आनंदी आनंद तिच्या जीवनात आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. या जन्मी राजकुळात जन्म झाला आहे हे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले. त्या वृद्धेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी मला या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अतापुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली. राजकन्याने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला
तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. भावभक्तीने राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवा व राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेले. त्यांची अन्नानं दशा झाली. एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला. तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले. त्याने सर्व काही सांगितले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडे राजवस्ते पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रशवा घरी आला. सूर्यचंद्रिकाला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. असे काही दिवस निघून गेले. सूर्यचंद्रिका स्वतः आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले. सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूर्यचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागावता ती तिथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या नगराज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेरून का आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने जेवण वाढले, त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. ओम श्रीं नमः. 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 आरती करून घेऊया. जय देवी श्रीदेवी लक्ष्मी माते, प्रसन्न होनी आता वरदे अम्मा ते. श्री विष्णुकांते तव विश्वावरी सत्ता, स्थिर चर दौलत देसी लक्ष्मी करता. जननी तुझ ऐसी नाही त्रिभुवनी, सुरवर वंदिनी तव ठेवनी मस्तक चरणी. कृपा प्रसादे तुझ्या लाभे सुख शांती, चिंता क्लेशे जाती निर्वी आपत्ती. वैभव ऐश्वर्य आणि अपार द्रव्याचे, देसी दान दयाळू सदैव सौख्याचे. यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी, प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली. जय देवी श्रीदेवी लक्ष्मी माते, प्रसन्न होनी आता वरदे अम्मा ते. जय लक्ष्मी माते की जय. जय महालक्ष्मी माते की जय. अष्टलक्ष्मी माते की जय. ओम श्रीं नमः. जय महालक्ष्मी माते की. अशा प्रकारे माझी आजची पूजा ही संपन्न झालेली आहे. आता महात्म्य आहे, लक्ष्मी महात्म्य, ते मी संध्याकाळी वाचणार आहे. चला, तर आता मी संध्याकाळी वाचून झालं ना का नैवेद्य दाखवला का तुम्हाला दाखवेन. तर आज नैवेद्याला काय करणार आहे ते संध्याकाळीच बघूया. ठीक आहे, चला तर मग संध्याकाळी भेटू. जी रेडी झालेली आहे माझी, आणि इकडे आता पाव गरम होणार आहेत. हे बघा, हे पाव आहेत ते गरम होत आहेत. आणि नैवेद्य पण मी दाखवलेला आहे. चला दाखवते मी नैवेद्य आता. हे बघा, आज आहे पावभाजीचा बेत. नैवेद्य पावभाजी दाखवलेली आहे देवीला. हे बघा, पुरणपोळी, पुरणाची पोळी मस्तपैकी, आणि पावभाजी. ओम नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. सगळ्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे.
आता आम्ही पण उपवास सोडायला बसणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन हिट करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुसऱ्या गुरुवारच्या पण खूप खूप शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. ओम श्रीम नमः. जय महालक्ष्मी माते की जय. तर मंडळी निरोप घेऊन गेल्यानंतर पण मला असं वाटलं की चला तुमच्याबरोबर आणखीन थोडंसं बोलायला पाहिजे. मी प्रत्यक्षात तुमच्याबरोबर आता प्रत्यक्षात म्हणजे मी बोललेच मगाशी तुम्हाला. हा व्हिडिओ इथे संपवला पण पुन्हा एकदा आलेली आहे की कारण की मी पूजा करते ती एकदम साधी सिंपल पद्धतीने करते. खूप काही सजावट असे नाही करत. म्हणजे खूप व्हिडिओमध्ये असे दाखवतात की महालक्ष्मीच्या कलशाला मुखवटा घालतात किंवा साडी नेसवतात. हे मी पण करायची पूर्वी हे सगळं काही. पण आता थोड्या दिवसांनी कसं प्रत्येकाला टाईम वेळ हे सगळं पण भेटलं पाहिजे. कामं पण असतात आणि कसं वेळ भेटेल तसं आपण करतो. पण काही जण असे व्हिडिओ बघतात आणि मग त्यांना इच्छा होते की नाही आपल्याला पण असं करायला पाहिजे. ठीक आहे, इच्छा होते, ठीक आहे. पण काय होतं प्रत्येकालाच तसं करता येतं असं नाही ना. सो म्हणून मी साध्या पद्धतीने ही पूजा दाखवली तुम्हाला की आपण महालक्ष्मीची पूजा ही साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. जशी आपली श्रद्धा आहे जशी आपली भक्ती आहे तशी आपण पूजा केली तरी ती महालक्ष्मीपर्यंत अगदी पोचते. असंच नाही की खूप असं सजावट खूप काही करून खूप काही खूप अगदी मोठ्या प्रमाणात सजावट करून ती महालक्ष्मीची पूजा केलीच पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात श्रद्धा आहे ना की आपल्याला पूजा करायची आहे मग ती आपली पूजा महालक्ष्मीपर्यंत अगदी व्यवस्थित पोचलीच म्हणजे समजायची. आपण मनापासून केली आहे ना, आपल्या मनाने केली आहे ना आपण पूजा मग ती पोचते. मग आपण ती छोटी करा नाही तर अगदी खूप सजावट करून करा नाही तर साध्या सिंपल पद्धतीने करा, ती महालक्ष्मीपर्यंत नक्कीच पोचते. हाच माझा सांगण्याचा भावार्थ आहे की काही जणांना असं वाटतं की आपण हे सगळं करू शकत नाही, आपण हे सजावट करू शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला आडवी येते. म्हणून मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगते की आपण साध्या पद्धतीनेही पूजा करू शकतो. असं नाही की मी करू शकत नाही, की सगळी सजावट करू शकते मी पण मला ह्या दाखवायचं होतं की अशा साध्या पद्धतीने पूजा केलेली पण महालक्ष्मी माता स्वीकार करते त्या पूजेचा. असं नाही की ती स्वीकार करत नाही. तर चला मला हेच तुम्हाला सगळं सांगायचं होतं म्हणून मी पुन्हा तुमच्या समोर आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला माझी आजची पूजा दाखवली ती माझी पूजा केलेली तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला तुमचं मन दुखवलं गेलं असेल तर मला क्षमा करा. चला तर मग पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. पुन्हा भेटू आपण. चूक भूल क्षमा करा.